हॅलो, शशिकला किचनमध्ये तुला स्वागत आहे. आज ना मी आमच्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहे आणि मालवणी लोक कशी बनवतो. काय काय लोकांना ते साईडचे लोक आहेत ना, सातारा वगैरे ते लोक मूग डाळ टाकून फक्त लसूणमध्ये बनवतात. आम्ही कांदा टाकून बनवतो. म्हटलं गावडे मी शेअर करते. तर कांदे घेतले 2-3 चांगले, तेल घालते मी याच्यामध्ये. बघू लागला तर घालेल. तर मी ते तुम्ही लोक हे मेथी धुवून ठेवलेली आहे. आता मी कापणार. काय काय लोक कापत नाही, मूग डाळ घालून करतात, असे टाकतात. पण आमच्याकडे कापतात. कांदा चांगला लाल करून घ्यायचा, चांगला खरपूस झाला पाहिजे. आणि थोडे 2 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आणि मिरची घ्यायची. मिरचीचं प्रमाण आपल्याला आवडेल तसं. आणि तिखटाची मिरची 3 मिरच्या घेतल्या, ती 2 डब्यामध्ये ठेवल्या. गॅस फुल आहे, पटापट व्हायला पाहिजे म्हणून. चांगला आपल्याला कांदा खरपूस करायचा आहे. तोपर्यंत मी मेथी सब कापते. त्याच्यावर आपल्याला अशी जाडी मोठी अशी बारीक कापला तर अजून हे होते. मेथी मी कापून घेते. आपला कांदा हे होईपर्यंत. कांदा पण कच्चा राहिला नाही पाहिजे, असा थोडा चांगला असा झाला पाहिजे. मेथी कापून घेते. काय काय कांदे आहेत ना, म्हणून कापायचे. आणि ती मूग डाळीची भाजी ती कोणत्या कोणाच्या पद्धतीने पण करते. मूग डाळ फक्त मिरची आणि ह्याच्यामध्ये लसूणमध्ये. पण आमच्याकडे खरी पद्धत अशी आहे, कोकणामध्ये कांद्यामध्ये करायची. त्याला तेल पण भरपूर लागतो आणि मेथी कापावी लागते. आपल्याला कापून घ्यायची. कोणता आपला कांदा चांगला लाल होतोय. हे बघा, आपला कांदा चांगला लाल झाला. मी थोडीशी किंचित हळद टाकणार आहे, अगदी किंचित. नाही टाकली तरी चालते, पण मला असं जरा बरी वाटते. काही गरज नसते. अशी मस्त अशी पण करून बघायला, कोकणातली पद्धत. याच्यामध्ये ओलं खोबरं पण टाकतात, पण मी ना सहसा नाही वापरत ओलं खोबरं. म्हणजे ओलं खोबरं अगदी 1 वाटी पूर्ण किसून टाकणार. आणि जरा भाजी जास्तच होती ना, मी कशी करतो कोकणामध्ये ती दाखवते तुम्हाला. आणि उलट कांदे जास्त टाकतो भाजी चांगली व्हायला. चांगलीला परतून घ्यायचं. काड्या ठेवल्या. मी काय एकदम बारीक नाही टाकली, जाडीमध्ये टाकली. अशी बारीक कापत गेली ना तर जरा कडवटपणा येतो. आणि हलवून झाली. मीठ आधी टाकायचं नाही पालेभाजीला. किती बसते आपली भाजी तर प्रमाण बघायचं, नंतर मीठ टाकायचं. नंतर वरून मीठ टाकलं ना आपण तर आपल्याला ती भाजीचा अंदाज समजत नाही, कारण ही भाजी एकदम कमी होते. आणि गॅस कमी करते जरा. किती कमी झाली भाजी. आता आपल्याला मीठ टाकायचं. पालेभाजीला कधी पहिलं मीठ टाकायचंच नाही, आणि भाजी एकदम कमी होते. आणि मीठ जास्त होतो, तरी मीठ टाकते. मग मीठ नंतर टाकायचं. पालेभाजीला जास्त मीठ चालत नाही, कमी होते ना ती, हात धुवून येते. मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत हलवायची जराशी.
तिला झाकण ठेवून एक वाफ काढायची. तिला शिजायला वेळ नाही लागत, पण थोडीशी वाफ काढायची. झाकण नाही ठेवला तरी चालेल, पण झाकण ठेवला नाही तरी चालेल, अशी पण होऊ शकते. तर मी थोडंसं अगदी जास्त वेळ ठेवणार नाही, नाही तर भाजीचा कलर बदलून जातो, म्हणून थोडा वेळ ठेवते मी. चला आपली भाजी झालेली. मी अगदी 2-3 मिनिटं झाकण ठेवलेलं. अशी जास्त झाकण ठेवलं ना की त्याचा कलर बदलून जातो. ही बघाची मस्त अशी सुकी अशी. याच्यावर खोबरं पण टाकतात, ओलं खोबरं. हां, असे कोकणामध्ये आमच्याकडे ओलं खोबरं टाकतात, पण मी नाही टाकत आहे. मी बरेच दिवस मी सोडून दिलं. शेगलाच्या भाजीला, मेथीच्या भाजीला, असं मुळ्याच्या भाजीला खोबरं हा प्रकारच आमच्याकडे असतो, पण मी तो आता प्रकार कमी केला आहे. ह्याच्यावर खोबरं कसं किसून टाकलं की खूप छान. कोण लोक शेंगण्याचं कूट टाकतात, तर आम्ही खोबरं टाकतो. तर माझी भाजी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी भाजी सांगा, कारण तुम्ही लोक ही पद्धत कोण लोक करत नाही, मुगाच्या डाळीमध्ये करतात. म्हणजे आमची ही कांद्यातली भाजी. चला, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. बाय बाय.